जितक्या लवकर दारू प्यायला सुरू केली तितक्याच लवकर कॅन्सर देखील होणार आहे. का? कारण की वयाच्या जेवढ्या लवकर दारू प्यायला सुरू केली असेल, जेवढ्या लवकर व्यसन सुरू झालं असेल, तितक्याच लवकर लिव्हर डॅमेज व्हायला देखील सुरू झालेलं असतं. कारण पहिले 8 ते 10 वर्ष आपल्याला याचे काहीच सिम्पटम दिसत नाहीत. सगळे ब्लड टेस्ट देखील नॉर्मल येतात. कधीतरी USG मध्ये फॅटी लिव्हर हा शब्द आल्यानंतर तिथून पुढे सुरुवात होते की लिव्हर आता खराब व्हायला सुरू झाले. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर सूज येते. हे कशामुळे होते? जर हेवी ड्रिंक करताय, कारण की आपण जी दारू पितो ती एक्सक्रीट म्हणजे बाहेर ही फक्त लिव्हर मधनच प्रोसेस होऊन मग किडनी वाटे बाहेर पडते. तर हे बाहेर पडताना त्यांना हे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी खूप काम करावं लागतं. जेव्हा आपण खूप प्रमाणात दारू पितो तेव्हा ते खूप प्रमाणात बाहेर पाडण्याचे काम किडनी आणि लिव्हर ह्या दोघांचं सगळ्यात जास्त असतं आणि हृदयाचं देखील. मग हे असे टॉक्सिन्स जेव्हा एवढ्या प्रमाणामध्ये शरीरात जातात तेव्हा हे ऑर्गन्स हळूहळू निकामी व्हायला लागतात. साधी गोष्ट आहे, कोणत्याही व्यसनामुळे तुम्हाला लगेच कॅन्सर होणार नाही. कालांतराने तो ऑर्गन, तो अवयव खराब होऊन हळूहळू तुम्ही कॅन्सरच्या दारात याल. तर फॅटी लिव्हर नंतर लिव्हर खराब होऊन लिव्हर सिरोसिस मध्ये कन्वर्ट होतं. सिरोसिस म्हणजे लिव्हर हळूहळू काम करणं बंद करतं आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन हे लिव्हर कॅन्सर मध्ये होतं. की तो लिव्हर कॅन्सर जेव्हा येतो तो कधी कधी ऍडव्हान्स स्टेजमध्येच डॉक्टरपर्यंत पेशंट पोहोचलेला असतो. कारण व्यसनामध्ये पेशंटला समजतच नाही की आपल्याला काय त्रास होतोय, शरीरामध्ये काय बदल होत आहेत. माझी जाडी वाढतीये, पोटाचा आकार वाढतोय, पोटाच्या भोवतीचा घेर वाढतोय, झोप वाढतीये, भूक कमी झाली, चिडचिडेपणा वाढला, संडासमध्ये त्रास होतो, श्वास घेण्यासाठी त्रास. ह्या सर्व गोष्टी हळूहळू तुम्हाला कॅन्सरच्या दारात नेतात. लवकर व्यसन सुरू केलं तितक्याच लवकर कॅन्सर देखील तुम्हाला होणार. जर तुम्ही वयाच्या 17-18 वर्षापासून दारू प्यायला सुरू केलेली असेल तर 10 वर्ष म्हणजे 28 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला सिम्पटम्स खूप कमी दिसतील, कमी जाणवतील. पण त्यानंतर हळूहळू सगळे सिम्पटम्स सुरू होतील. फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि मग कॅन्सर. कारण दारू तुम्ही जेवढ्या लवकर थांबवाल तेवढ्या लवकर तुम्ही स्वतःचं संरक्षण कॅन्सरपासून करता. थँक्यू.